एक दिवस नाना घाईघाईत सकाळी 6च्या सुमाराला चाललेला असताना पाठीमागून येणाऱ्या एका मोटरसायकलनं त्याला उडवलं. नाना जखमी झाला, बेशुद्ध अवस्थेत रस्त्यात पडून राहिला. हळूहळू गर्दी जमायला लागली. सुनीलला आणि साखरीला ही बातमी कळली. साखरीचा आता आवाजच बंद झाला. ती शॉकमध्ये गेल्यासारखी झाली. सुनील धावत पळत नानाकडे गेला. नाना बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याचा श्वासोच्छवास मात्र चालू होता. तेवढ्यात कोणीतरी ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन केला. ॲम्ब्युलन्स आली. सुन्या, झोपडपट्टीतले 2-3 जण त्याला सिव्हिलमध्ये घेऊन गेले. नानाला ॲडमिट केलं. तपासण्या झाल्या. ट्रीटमेंट चालू झाली. काय झालं, कसं झालं कोणी विचारलंही नाही आणि कोणाला ते कळलंही नाही. 5 तासांनंतर नाना शुद्धीवर आला. तिथून पुढे त्याचा सिटी स्कॅन करण्यात आला. डोकं आदळल्यामुळे मेंदू हादरला होता. खुब्याचं हाड मोडलं होतं. मणक्याला थोडी इजा झाली होती. 4च्या दरम्यान गणा, त्याची बायको, श्रीकांत, रंजू भेटायला आले. सुनीलनं श्रीकांतला मिठी मारून हंबरडा फोडला. त्याच्याशिवाय दुःखातनं सावरणारं, नात्यातलं जवळचं असं कोणीच नव्हतं. 1 महिना दवाखान्यात गेला. साखराबाईला 2-3 वेळा नानाला भेटायला नेलं म्हणून साखरी तग धरून राहिली. 2 दिवस ती अन्नाला शिवली नव्हती. जेव्हा तिने स्वतः जाऊन दिवसभर थांबून नवऱ्याबरोबर गप्पा मारल्या तेव्हा कुठं तिने 2 घास खाल्ले. रुई चुई करून साठवलेला पैसा रंजूच्या लग्नाला खर्च झाला होता. थोडाफार शिल्लक होता, तो आता दवाखान्यात गेला. नानाला 1 महिन्यानंतर घरी आणलं. त्याला संपूर्ण बेडरेस्ट सांगितली होती. नंतरच्या 1 महिन्यात त्याला बळ आलं. चांगलं बळ वाटायला लागलं. 3 महिने बेडरेस्ट सांगितली होती. हौसाला कळल्यावर ती येऊन भेटून गेली. तिने पैशाची थोडी मदत केली. 3 महिन्यांनंतर नाना हिंडायला फिरायला लागला, पण गोळ्या मात्र चालूच होत्या. आता खायचं काय? गोळ्या औषधं कोण देणार? श्रीकांत थोडीफार मदत करत होता. पण कर्तव्यदक्ष कुशल कामगार म्हणून कंपनीनं श्रीकांतची सुपरवायझर म्हणून अमरावतीला बदली करून टाकली. त्यामुळे त्याला अमरावतीला जायला लागलं. तिथे कंपनीचे क्वार्टर्स होते. तिथे त्याची लगेच सोयही लागली. श्रीकांत तिथे रमला. इकडे नाना, साखरबाई, सुनील एकाकी पडले. घरातले डबे मोकळे झाले. 2 दिवसानंतर घरात चूल पेटणार नाही अशी अवस्था. नाना बसल्या बसल्या विचार करायचा, डोळ्यातनं पाणी गाळायचा. पण घरात कोणाला तो कळू देत नव्हता. नाईलाजानं तो साखरीला म्हणाला, "वय, ऐक की, मला आता चांगलं बरं वाटतंय. या डॉक्टरनी मला उगाच बसवून ठेवलंय बघ. बघ की आता मी बिगर आधाराचा उठतोय, चालतोय. उद्या मी जातो. गाडी वाट बघत असन माझी." "हां? अरे बाबा काय म्हणतो तू? तू आणि गाडी घेऊन जाणार? वा वा वा. अरे अजून नीट नाही चालता येत तुला. इथवर चालला तर भलगडतो आणि म्हण गाडी वाट बघत असन माझी. काय गरज नाही कामावर जायची. गपगुमान राहा घरी." "अरे खायला प्यायला कोण देणार मग? हे बघ बाबा, सगळं बरोबर होतंय. तू काय काळजी करू नको." चर्चा करत करत तिघं झोपे गेली. झुंजू-मुंजू झालं. सुनील अंधारातच उठला. आवाज होणार नाही याची काळजी घेतली. अंघोळ केली, टोपल्याकडे गेला. त्यातली उरलेली शिळी भाकरी आणि लाल मिरचीची चटणी फडक्यात बांधून घेतली आणि घरातनं बाहेर पडला. झपाझपा पावलं उचलत आजचा विचार करत तो चालला होता. माझा बाप, हातगाडी, मी आणि हातगाडी, हे बेरजेचं गणित. हे नातं काही तुटणारं नाही. अतूट नातं जडलेलं आहे. बाबानं हातगाडी ओढण्यात आयुष्य घातलं. आता मला सुद्धा तेच करायला लागणार. मग माझा शिकून उपयोग काय? श्रीकांत दाजी शिकले, नोकरी धंद्याला लागले. आपण? श्रीकांत दाजींना त्यांच्या आईबापाचा आधार होता. मला कोणाचा? आता माझा होता तोही आधार अपंग झाला. विचारानं थैमान घातलं होतं. सुन्याला शिकायची इच्छा होती, पण इच्छा असून सुद्धा त्याचा कोंडमारा होत होता. विचारा तो गाडी तळावर कधी आला त्यालाही कळलं नाही. दौलतीचा मुलगा मोहन आज गाडी घेऊन आला होता. त्याची पुसटशी ओळख रंजूच्या लग्नातली. एकमेकांशी बोलून ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. मोहनला काम आलं. डबल खेप करायची. पण नवीन जोडीदार होता म्हणून खेप सुनीलला दिली. दोघांनी मिळून पहिली खेप केली.
नंतर खूप वेळानं खोली बदलीचं भाडं त्यांना आलं. दोघांनी मिळून ते भाडं केलं. लांबचा पल्ला होता. जवळ-जवळ 2 किलोमीटर गाडी ओढून न्यायची होती. रस्ता चढ उताराचा होता, खड्ड्यांचा होता. दोघांनाही खूप त्रास झाला. ठिकाणावर नेऊन ते तिथेच 1 तास थांबले. हातगाडीचं शीड वर होतं. दोघं थकले होते. त्यांचा दोघांचाही पहिलाच दिवस. मोहन म्हणाला, "अरे यार, 2 खेपात आपण लय थकलो की." "हा ना. सवय नाही ना आपल्याला. सवय झाली म्हणजे नाही होणार असं. खरं तर माझी पण इच्छा नाही परत खेप करायची. पण कसं आहे, एखादी खेप आली ना मग अंग मोकळं होईल, नाहीतर लय ढ्यापाळल्यासारखं होईल." इतक्यात मोटरसायकलवर एक जण आला. म्हणाला, "गोडे तेलाचे डबे कांचनवाल्याला पोहोच करायचे, जमेल का?" "किती डबे आहेत साहेब?" "काय 40 डबे असतील." "एका गाडीवर नाही जमणार साहेब. 2 गाड्यांहून येतो." मोहन त्याला म्हणाला. ठीक आहे ना, मी देईन 2 गाड्यांचे पैसे." भाडं ठरलं. दोघांनी मिळून दोन्ही गाड्या भरल्या. गाड्या चालायला लागल्या. जीव काकुळतीला आला होता. खड्डा आला की आईचं दूध आठवायचं. खांद्यांची आग व्हायला लागली. पण नाईलाज होता. काम घेतलं होतं, पूर्ण करणं गरजेचं होतं. कशीबशी कांचनवाल्याकडे गाडी थांबली. दुकानातल्या कामगारांनी डबे उतरवून घेतले. कांचन शेठनं मोहनला विचारलं, "अरे कोणाचा तू?" सुनीललाही विचारलं. "हां, दत्तू मानाचा मुलगा होय तू. अच्छा, 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 अच्छा." चेहऱ्यावर थकव्याची जाम छटा होती. कांचन शेठनं त्यांच्या चेहऱ्यावरनं ओळखलं ते. कांचन शेठनी त्यांना चहा पाजला आणि सुनीलला विचारलं, "अरे दत्तू नाना दिसत नाही रे. कुठे आहे त्यो?" सुनीलनी सविस्तरपणे कथन केलं. कांचन शेठला वाईट वाटलं. "अरे लय चांगला माणूस, लय इनामदार माणूस, लयच. आता झोपून आहे का चालतो बिलतो? हां, फिरतो का नाही?" कांचन शेठनं आस्थेवाईकपणे चौकशी केली. चौकशी करता करता दुकानातल्या कर्मचाऱ्याकडे सामानाची यादी दिली. "पहिलंच दिसते तुझा. अरे तुझा चेहरा सांगते ना. हां, घे, घे." कांचन शेठनं त्याच्या हातावर ₹100 ठेवले. "हे बघ, नानाला खायला बी घेऊन जा. सफरचंद, डाळिंब हां. आणि एका पिशवीत 1 किलो साखर, 1 किलो गरा, तूप, मनुके, बदाम, 2 किलो तांदूळ, पोहे, तेल त्याच्याकडे दिलं. सुनील बघत होता. सुनील कांचन शेठला म्हणाला, "शेठजी, इतके पैसे नाहीयेत माझ्याकडे तुम्हाला द्यायला." "अरे कोणी मागितला तुला पैसा? हां, जावा घेऊन. आणि एक राहिला, तुला जर तुझ्या नानानं विचारलं, हे सामान कोणी दिलं, तर आम्ही दिलं म्हणून सांगायचं नाही. काय म्हणते आम्ही? एखाद्या ठिकाणी दान करायचे तर नाव पुकारून दान करणं आम्हाला आवडत नाही. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. हां. पण आपल्याला साधू नाही व्हायचं. आपल्याला साधा माणूस व्हायचं आणि माणूस म्हणून जगायचं. हेच तर खरा धर्म आहे ना बाबा. शपथ आहे तुला, नाव सांगायचं नाही. समजलं का?" सामान घेऊन दोघं निघाले. गाडी ढकलत-ढकलत पुढे जायला लागले. तोच कांचन शेठनं आवाज दिला, "अरे तुमचा किरायाचा पैका दिला का मी?" दोघांनी दिला असा होकार दिला. मोकळी घासगाडी ओढायला जास्त ताकद लावायला लागत नाही. पण दोघांचाही पहिला दिवस होता. खूप थकलेले होते. पण कमाई चांगली झाली होती. वरून कांचन शेठनं किराणाही दिला होता. पण आता घरी काय सांगणार? कांचन शेठनं तर शपथ घालून ठेवली आहे. ठीक आहे, आपण काही सांगायचं नाही, ठरवून टाकलं. डाव्या बाजूला शर्ट खांद्याला चिकटला. खांद्याला चिकटलेला शर्ट सुनीलने काढायचा प्रयत्न केला, पण तिथे आग व्हायला लागली. बहुतेक तिथं गाडीपट्ट्यानं घासून-घासून तिथला चट्टा निघालेला असावा. असह्य वेदना होत होत्या. पण आता तो काय करू शकणार होता? सहन करण्याशिवाय त्याच्याकडे इलाजही नव्हता. गाडी तळावर गाडी लावून तो घराकडे निघाला. डाव्या खांद्यावर किराण्याची पिशवी ठेवून अति कष्टानं कमवलेलं घेऊन चालला होता तो. आज त्याला समजलं कष्ट नेमके काय असतात. मनात आलं की हे जर असं दररोज चालू राहिलं तर आपला टिकाव लागू शकेल का? या विचारानं तो त्रस्त झालेला होता. त्याने ठरवलं की नाही, नाही आपण काहीही करू, पण शिकायचं. आपल्याला हे कष्ट जमणारे नाहीयेत. सकाळपासून बाहेर गेलेला सुनील अजूनही घरी परतला नव्हता. साखरी दारात येऊन वाट बघत होती. तो गेलाय कुठे काहीच समजलं नव्हतं.
दारातून येणाऱ्या जाणाऱ्याला विचारायची, पण तो इथे आहे किंवा तिथे आहे असं कोणीच सांगितलं नाही. दिवस मावळला. नानाही अस्वस्थ झाला. भल्या ताकदीनं जोर लावून उठला. दाराबाहेर येऊन दोन्ही हात कमरेवर ठेवून इकडे तिकडे बघत होता. दिवे लागण झाली. साखरीचा जीव टांगणीला लागला. नानाला स्वतःच्या ॲक्सिडेंटची आठवण झाली आणि तो बेचैन झाला, अस्वस्थ झाला. थोडा पुढे जायचा, इकडे तिकडे बघायचा, तसाच उदास चेहऱ्यानं कमरेवर हात ठेवून उभा राहायचा. त्याचं डोकं सुन्न झालं होतं. डोळ्यांच्या कडा पाणावल्या. वाट बघून बघून डोळे शेंडले त्याचे. आणि एकदाचा सुनील आला. खांद्यावरचं ओझं अलगद उतरवलं. साखरीने लगेच विचारलं, अरे कुठं होता सकाळधरनं, किती वाट बघायची? सांगतो गा आई, अगोदर चहा ठेव, तवर मी हातपाय धुतो. सुनील हातपाय धुवायला गेला आणि नाना दरवाज्याच्या जवळ आला. त्याला बघून गरजला, अरे बेने, दिवसभर कुठं झक मारली होती रे? कधी नाही ते बापाच्या तोंडून असा अपशब्द आज आला होता. त्याला कारण त्याच्या मागे नानाला त्याच्याविषयी चिंता होती. सुनेच्या तोंडातला गुळणा तोंडातच राहिला. त्यांनी सगळं ऐकून घेतलं. बापाच्या रागवण्याचा सूर त्याला कळला. आपल्यासाठी असलेला कळवळा बोलत होता. आपलं चुकलं, आपण सांगून जायला हवं होतं. पण सांगितलं असतं तर बापाने आपल्याला जाऊ दिलं नसतं. आणि जर मी आज गेलो नसतो तर उद्या सगळ्यांनी काय खाल्लं असतं? असू दे, आता आपल्याला याची सवय करून घ्यायलाच लागेल. हातपाय धुताना उजवा हात आणि खांदा त्रास देत होता. कसं तरी पाणी घेतलं, तोंड पुसत घरी आला. साखरी पिशवीतनं सामान बाहेर काढत होती. नाना टक लावून बघत होता. चहा उकळला. सुनील नाना चहा प्यायले. सुन्यानं खिशातनं नानाच्या हातावर पैसे ठेवले. अरे काय याचे रे पैसे? कुठून आणले एवढे पैसे? बाबा मोज के गाड्या आधी आणि राहू दे तुझ्याजवळ. नानानं पैसे मोजले. 430 रुपये भरले. समोर सामानाकडे बघितलं. किमान 400चं सामान असावं. इतके पैसे या सुन्याजवळ आले कुठनं? सुन्या, इकडं जवळ आहे माझ्या. सुनील सरकत सरकत बापाजवळ गेला. कुठून आणले हे पैसे? गाडी नेली होती, लागलं काम, आले पैसे. आणि हे सामान? सामान बी. ताडकन तोंडातच बसली सोन्याच्या. राखा आयुष्य चाललं माह्यावालं, इतकी कमाई कधी नाही झाली मला, आणि तुला हे पैसे, हे सामान? हा सोन्या, कुठं चोरी बिरी तर नाही ना केली? सुनील गालाला हात लावून शांत बसला. सोन्या, मी काय विचारतोय तुला? साखरे साखरे सामान दे बाहेर फेकून, आणि पैसे बी. हातातले पैसे नानाने साखरीकडे फेकून दिले. अरे कष्टानं कमवून खाणारी जात आहे माझी. माझ्या घरात चोरीचं आणि हरामाचं कधी आलं नाही, आणि मी हे खाणार बी नाही. सुन्या विस्कटलेल्या नोटांकडे बघत होता. त्याच नोटांनी त्याच्या खांद्याचा चट्टा काढला होता. प्रत्येक नोटेवर त्याला खांद्यावरच्या रक्ताचा डाग दिसत होता. भाई, बाबा, कष्टाचे पैसे आहेत ते. आई उचलते, तुझ्याजवळ ठेव. आणि हे सामान? अरे एवढं पैसा आलं कुठनं? बापा सांगती तर बोलायची इच्छाच राहिली नव्हती. पोटच्या मुलावर अविश्वास दाखवावा याशिवाय दुर्दैव ते काय त्याचं? पण घरात वातावरण तंग होऊ नये म्हणून काही गोष्टी सांगाव्या लागल्या. पण त्यासाठी तर देणाऱ्यांनी शपथ घेतली होती नाव न सांगायची. वातावरण शांत झालं. बापाच्या राग्यानं, तोंडात मारलेल्या चापटीनं सुन्या रडायला लागला. हेच का फळ माझ्या कष्टाला? डाव्या हातानं गोधडी सावरली आणि तसंच अंग टाकलं. जीव थकलेला, पण झोप काही येईना. पण डोळे पुसता पुसता, विचार करता करता कधी झोप लागली कळलंच नाही. येताना त्याने अर्धा किलो चिकन आणलं होतं. साखरीनं चुलीवर घातलं, भात रांधला, 2-3 भाकरी केल्या. थोड्या वेळानं स्वयंपाक झाला. नाना जेवायला बसला. साखरीनं सुनीलला आवाज दिला, पण सुनील गाढ झोपेत होता. तिसऱ्या हाकेला त्याने हुंकार दिला. नंतर जेवण मी, असं म्हणून पुन्हा तो झोपेच्या अधीन झाला. साखरीनं नानाला वाढून दिलं. नानानं तोंडात घास घालायच्या अगोदर साखरीला म्हणाला, हे बघ, त्याला उठीव आधी, दिवसभर उपाशी आसन. असं म्हणून नाना जेवायला बसला. जेवणाला चव होती. त्याला कारण म्हणजे सुन्याच्या पहिल्याच कष्टाची कमाई होती ती.
साखरी सुन्याजवळ जाऊन आवाज द्यायला लागली. थकलेल्या सुन्याला गाढ झोप लागली होती. साखरीने त्याच्या खांद्याला हलवून त्याला उठवायचा प्रयत्न केला, पण सुन्या जोरात ओरडला आणि रडायलाच लागला. साखरी दचकली. "कार सुन्या, काय झालं?" तो खांद्याला धरून रडत होता. तिने तो खांदा बघितला. खांद्यावरचा शर्ट रक्ताळलेला दिसला. तिने शर्ट बाजूला केला. रक्ताळलेला चट्टा तिला दिसला. "बाय बाय 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 बाय, अरे सुन्या सुन्या सुन्या, काय झालं रे?" साखरी रडायला लागली. "अरे माझ्या बाळा, तू ना कुणी सांगितला होता ह्यो कुटाणा करायला? साजरा काढ बर, आधी तो साजरा काढ." नानाच्या हातातला घास तसाच राहिला. त्यांनी तो परत ताटात सोडला. साखरी राग्यानं म्हणाली, "तुम्हाला बाई काही कळतच नाही. विचार नाही, पूस नाही, खुशाल मारलं माझ्या लेकराला." साखरी सुन्याचे डोळे पुसत होती. असह्य वेदनेनं सुन्या विव्हळत होता. नानानं हात धुतला. त्याच्या जवळ आला. त्याचा खांदा बघितला. चट्टा बराच मोठा होता. नानाच्या डोळ्यातनं टपाटपा थेंब बाहेर आले. गैवरलेल्या आवाजात नाना म्हणाला, "सुन्या सुन्या, अरमा गैरसमज झाला सुन्या. कधी नाही, पण आज माझ्या लेकावर संशय घेऊन मी त्याच्या अंगावर हात टाकला सुन्या." तोंडातनं हुंदकाच बाहेर पडला. सुन्या कसाबसा उठला. होणाऱ्या वेदना सहन करत बापाच्या खांद्यावर विसावला. "अरे कशाला रडतोय बाबा तू? अरे बापानं रडायचं नसतं, बापानं हसायचं असतं. मी खुश ठेवीन तुला. तुझ्या डोळ्यात अश्रू कधीच नाही बघणार मी. तुझ्या डोळ्यातले अश्रू बघवणार बी नाहीत मला. मी सतत हसत ठेवीन तुला. तू फक्त हसायचं आणि तुला पण आहे हसत ठेवल मी. फक्त एक विनंती करतो, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही, कारण तुमचा मुलगा आहे ना मी." बराच वेळ एकमेकांना सावरण्यात गेला. तिघं संगतीच बसली जेवायला. "बाबा, पोटभर जेव बाबा. अरे गोळ्या घ्यायच्यात तुला बाबा." सुनील म्हणाला, "गरम गरम रस्सा टाकू का तुम्हाला? मगाचा गार झाला असन." "अगं त्याला वाढके आधी." "वाढलंय, तुम्ही घ्या रस्सा." असं म्हणून तिने 2-3 पाळ्या गरम गरम रस्सा नानाच्या ताटात टाकला. "सुन्या, हात दुखतोय का रे? थांब जरा, मी खाऊ घालते तुला." साखरी त्याला जीव घालत होती. जेवता जेवता सुनील आईला म्हणाला, "आई, अगं दुसऱ्याच्या हाताने किती खाल्लं तरी पोट नाही भरत." बोलता बोलता त्याला ठसका लागला. साखरीनं त्याला पाणी दिलं, पण ठसका काही लवकर जाईना. "आई, जरा चुकलोच नाही का मी? आईच्या हातानं भरवलेल्या घासानं पोटभर जेवल्यासारखं वाटतं, असं म्हणायचं होतं बघ मला. आई, तू बी जेव आमच्या बरोबर." "अरे मग तुला कोण खायला घालन? तुझा हात चांगला असता तर मी बी जेवले असते ना तुमच्या बरोबर. तू खा, मग मी खाईन ना." असं म्हणून साखरी प्रेमाने त्याला घास भरवत होती. "आई, माझ्या लहानपणी तू असाच घास भरवत असशील ना मला?" "हां रे बाबा, समधा भरायचा. तू कधी कधी तुझ्या हातानं खायचा, सगळं तोंड भरवून टाकायचा. एकदा पोट भरलं का इकडं तिकडं उड्या मारून जिरवायचा आणि दमला म्हणजे झोपी जायचा. कधी कधी झोपत नसायचा तू, लय रडायचा, लय 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 रडायचा तू. पोटात आलं का सटी सोबणी झाली का काय कळायचं नाही. मग मी दृष्ट काढायचे, झोळीत टाकायचे, अंगाई गीत म्हणायचे आणि गाता गाता तुला झोपू घालायचे." लहानपणीच्या गमती जमती सांगत सांगत, ऐकत ऐकत त्यांचं पोट भरलं. पाणी पिऊन बाजूला सरकला. साखरीनं पसारा आवरला. 2 पराती घासून धुवून ठेवल्या, बाजूला बसली. "अगं साखरे, तू जेवून घे. तू का म्हणून बसली आता?" साखराबाईनं ताट वाढून घेतलं. कालवण चरचरीत झालेलं होतं. साखरी जेवायला बसली. भाकरीचा तुकडा मोडायची, कालवणात बुडवून खायची. 2-4 घासानंतर भाकरीचा तुकडा कालवणात बुडवणार, तोच कालवणाच्या तरीत सुनेच्या खांद्यावरचा रक्ताळलेला चट्टा तिला दिसला. तिने गुडघ्यावर हनवटी टेकवली. घळाघळा तिच्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. ताट बाजूला सारून तिने पदराने डोळे पुसून घेतले. कोणतीही आई असो, कितीही गरिबी असो, पण आपल्या मुलाचं सुख बघायची आईची इच्छा असतेच.
पण आज मुलाची ही अवस्था बघून तिच्या मनाची घालमेल झाली. नानाने केलेला आरोप, मागचा पुढचा विचार न करता त्याच्यावर टाकलेला हात, त्याच्या खांद्यावरचा तो रक्ताळलेला चट्टा, यानं त्या माऊलीचं अंतःकरण गलबललं. नानांनी, सुनीलनी तिला खूप समजावून सांगितलं, पण तिने कुणाचंच ऐकलं नाही. परत एका घासाला ती शिवली नाही. तिच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता. त्या दिवसापासनं साखरीचं अन्नच तुटलं. बापलेकानं लाखपरीनं तिला समजावून सांगितलं, पण मनावर बिंबलेला, ठसलेला आघात थोडाच निघणार होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सायमन भारस्कर लिखित विसाव्याची भाकर ही कादंबरी. आज 7वा भाग आपण ऐकलात. 8वा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.